नमस्कार. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. आज मी आहे डोंबिवली पश्चिमकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार यांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या प्रभाग क्रमांक 22 ड मधून अधिकृत उमेदवार आहेत राजाराम बनसोडे. तर आज माझ्यासोबत आहेत. मी यांना विचारतोय की आज तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. तर भविष्यात तुम्हाला या प्रभागातील नागरिकांना काय तुम्ही देऊ शकता किंवा काय निवडून आल्यानंतर तुमच्या पुढे विजन काय असणार आहेत या संदर्भात पहिला परिचय आपला द्या. नमस्कार, मी रविकिरण राजाराम बनसोडे कल्याण डोंबिवली नगर महानगरपालिकेची निवडणूक लढवित आहे 22 या प्रभागातून. पॅनलमध्ये मी नाही आहे, एकटा इंडिव्हिज्युअल मी लढत आहे. आणि आपण विचारल्याप्रमाणे की कल्याण डोंबिवलीमध्ये जर मी निवडून आलो तर काय सुविधा नागरिकांसाठी करणार, तर आधीच्या राज्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली नगर महानगरपालिकेची दुरावस्था अशी करून ठेवलेली आहे की बघवता येणार नाही अशी. त्यांना प्रशासकीय राजवटी लागूमध्ये 5 वर्ष एक्स्ट्रा भेटली तरी पण त्यांनी काही केलेलं नाहीये. रस्ते हे MMRDAच्या माध्यमातून बनलेले आहेत, ते पण निकृष्ट बनलेले आहेत. ह्यांनी फक्त गटारं ते पण आत्ता बांधले, म्हणजे बांधायला घेतलेले आहेत, ते पण निकृष्ट दर्जाचे आहेत. गटारं रस्ते हे यांचं काय, एक पावसाळा गेला की तो रस्ता परत खराब होतो. आणि आरोग्याच्या बाबतीत बोलाल तर शास्त्रीनगर आपल्याकडे एकच महानगरपालिकेचा दवाखाना आहे, जो सामान्य नागरिकांना त्याच्या माध्यमातून म्हणजे हे आरोग्याच्या संदर्भात तपासणी केली जाते. पण इथे त्या शास्त्रीनगर हॉस्पिटलची अशी दुरावस्था आहे, तिथे कुठल्या मशीन्स अवेलेबल नाहीये, कुठली औषध अवेलेबल नाही, डॉक्टर्सच अवेलेबल नाहीये. म्हणजे इकडचे डॉक्टर कुठला पेशंट एखादा असेल तर त्याला कळव्याच्या शिवाजीनगर रुग्णालयात पाठवतात, बाहेरची औषधं लिहून दिली जातात. सामान्य नागरिक ह्या गोष्टीमुळे त्रस्त आहे. त्यामुळे आपल्याला, मी जर निवडून आलो तर अशा पहिल्या आरोग्या बाबतीत मी पहिली सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून प्रत्येकाच्या घरात कोण ना कोणतरी एक आजारी असतो आणि आजार पण आता कायमस्वरूपी लोकांना लागत चाललेली आहे. त्यामुळे त्यांना सुविधा जरी आभा कार्ड असले, हे महात्मा योजना असल्या तरी त्या लागू होण्यासारखे हॉस्पिटल्सच आपल्याकडे नाही. प्रायव्हेट हॉस्पिटल भरपूर आहेत, पण शासकीय हॉस्पिटल कमी आहेत. त्यामुळे त्याच्यावर देईल. शिक्षणावरती शाळा गव्हर्नमेंटच्या बंद होत चाललेल्या आहेत, त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करेल. आणि अजून ट्रॅफिकच्या समस्या आहेत, ह्या भरपूर समस्या आहेत तशा. आताच तुम्ही म्हटल्याप्रमाणे महानगरपालिकेचा सुद्धा काही बरंचसं ढिसाळ कारभार मला दिसतोय. आम्ही नागरिकांच्या माध्यमातून फिरतोय. नागरिक जिथे आपल्याला त्यांच्या मुखातून ज्यावेळेस ऐकायला मिळते, उदाहरणार्थ पायउत्सव झालाच. आमच्या सत्यवान चौक येथील एक पाण्याचं मोठं नळ आहे, तो केव्हापासून वाहतोय. मी स्वतःहून अनेक वेळा त्यांना फोन केला. तेथील काही उमेदवार पण असतील, तिथे त्या उमेदवारांनी पण तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना काही वचक दिसत नाहीये किंवा प्रत्यक्ष येऊन तिथे भेट देत नाही. या संदर्भात कुणी कुणाचा हे राहिलं नाही. या संदर्भात तुमचं काय मत आहे? महानगरपालिके हे शासकीय काम करणारे नोकर आहेत. त्यांना 1800 कोटीचं बजेट आहे. त्यांचा पगार पाणी कोणाच्या होतो? नागरिकांच्या टॅक्सच्या माध्यमातूनच होतो. म्हणजे त्यांनी त्या हिशोबात त्यांची कामं केली पाहिजे. पण ते स्थानिक नगरसेवक असतात, ह्यांच्या पुढे ते जात नाही. त्यामुळे ते त्यांच्या दहशतीला बळी पडले जातात. त्यांच्यावरती त्यांचा वचक आहे, नगरसेवकांचा वचक असल्यामुळे ते माघार घेतात. त्यामुळे सामान्य नागरिक जाणार तर कोणाकडे जाणार? त्यांच्याकडे गेले तर ते हात वर करतात, नगरसेवकाकडे गेले तर काही लोकांनी विकत घेतलेली आहेत मतं, त्यामुळे ते तिथे हात वर करतात. सामान्य नागरिक होरपळत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सुशिक्षित आणि तरुण उमेदवार आले पाहिजे, ज्यांना जाण आहे आणि खरंच स्मार्ट सिटी करू शकतील अशा विजनची माणसं पाहिजेत. कारण नुसतं स्मार्ट सिटीची घोषणा 6,500 कोटी देतो म्हणून सांगून हे काय होणार नाहीये. स्मार्ट सिटी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी शिक्षित उमेदवार हे आले पाहिजेत. अनेक वेळा मी पाहिलंय की गेल्या वर्षभरात एकच रस्ता 4 वेळा दुरुस्ती झाली. याचं गौड बंगाल काय? याचं गौड बंगाल म्हणजे ठेकेदारांना आणि स्थानिक कॉर्पोरेटरना त्याच्यातून मलिदा भेटतो, हाच भाग आहे त्यातला. ज्यावेळी जुलैमध्ये मी स्वतः पत्रकार असल्यामुळे स्वतःहून ती एक बातमी लावली, त्याच्यानंतर 2-3 दिवसात तो दुरुस्ती झाला.
हा बरोबर आहे. कोणीतरी पुढाकार घेतला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं थोडं. त्यामुळे नागरिकांनी अशा वेळी पुढाकार घेतला पाहिजे. पण त्याच्यासोबत एक पुढे नेता एक चांगला सक्षम पाहिजे. तर नागरिक त्याच्या पाठीशी उभे राहतात. आणि जे म्हणजे हे करतात, दुर्लक्षित करतात नागरिकांना, ते कशाला त्यांच्यासाठी जातील? पण एकंदरीत हा संपूर्ण पैसा जनतेचा असतो. एकंदरीत हा फुकट वाया जातो. पैसा तर वायाच जातो. आता पाणी म्हटलं तर पाणी सुद्धा असं नळ एवढं वाहून जात आहे. 8 दिवस झाले तरी लक्ष देत नाहीयेत. स्वतःहून आम्ही स्वतः फोन करून सुद्धा कधीतरी येतात, थोडंसं हे करतात आणि जातात. असं अधिकृत अशी काही यंत्रणा आहे की नाही KDMCमध्ये? जसं की एखाद्या याला आग लागल्यानंतर अग्निशमन दल चे हे धावून येतात आणि त्यानंतर पाणी जर समजा 11-12च्या दरम्यान एखादा मोठा नळ फुटला, तर तिथे अशी काही उपाययोजना आहे काय KDMC कडे? नाही, उपाययोजना तर, पण उपाययोजना राबवली गेली पाहिजे. पाणी आपल्याकडे आपल्याकडे जवळच धरणं आहेत, पण पाण्याची कमतरता नाही आहे. पण पाणी ती सोडण्याची पद्धत आहे. जसे आपल्याकडे एक मंगळवार बंद ठेवला जातो. पाणी मुबलक प्रमाणात आहे. टाक्या पाण्याच्या बांधल्या गेलेल्या आहेत. पण नळ फुटल्यामुळे वाहून हां, जातात, वाहून जातात. वाहून जातात वाहून जातात आणि ते त्याच्याकडे वाया जातात दुर्लक्ष ते पाणी. केलं जातं. पण या ठिकाणी KDMCच्या पदाधिकारी किंवा त्यांचे जे काम करणारे असतात वर्कर्स यांनी एखाद्या कोणत्याही नागरिकाने जरी फोन केला तरी येणं गरजेचं असतं. ते तेवढी त्यांनी हे दाखवत नाही. हां, दक्षता दाखवत नाही. आता डोंबिवलीमध्ये सर्वात मोठा प्रश्न आता 6 वर्षभरापूर्वी उघडकीस आलेला अनधिकृत बांधकाम. अनधिकृत बांधकामांना सर्व पुरवलं जातं. ह्याच्यामध्ये त्यांचं साठं-लोटं नसणार का? साहजिकच असणार ना. त्यामुळे इतर नागरिकांना जे सामान्य आहेत त्यांना त्याचा फटका बसतो ना. पाणी मुबलक आहे. मुबलक असून पुरत नाही. त्यांना अनधिकृत इमारतींना सगळं पोहोचलं जातं. म्हणजे अनधिकृत इमारतीत फसलेल्या लोकांच्या बाजूने आम्ही आहोत, कारण त्यांना फसवले गेलेले आहे. त्यांचा काही त्यामध्ये दोष नाहीये. पण जे बांधणारे आहेत त्यांनी त्या अधिकाऱ्यांना हाताशी धरूनच केलेलं आहे. असं समोर दिसतं आणि लोकं डोळे झाकतात, अशातली गत होती ही. हो. तर मी पुन्हा एकदा मागे येतोय. मी अनेक वर्षापासून मी तुम्हाला पाहतोय. आपले तुमचे बहुतेक प्रेरणास्थान असलेले जे तुम्हाला राजकारणात ज्यांनी आणले ते बहुजन समाज पार्टीचे दयानंद किरतकर सर यांनी तुम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये कार्यरत होता आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कधीपासून आलात आणि तुमचं आता व्हिजन पुढे अशा पद्धतीने असणार? एक शॉर्ट थोडक्यात सांगा. दयानंद किरतकर साहेब यांच्यासोबत मी गेली 15-20 वर्ष काम करतो. त्यांच्या सानिध्यात वाढलेलो, त्यांच्या एक शिष्य, त्यांचा मुलगा समजा, ह्या पद्धतीने मी त्यांचं काम केले. प्रशासकीय कामं त्यांच्या माध्यमातून शिकलेलो आहे आणि त्यांचा वरदहस्त माझ्यावर असल्यामुळे मी ही कामं करू शकलेलो आहे आणि माझ्या ओळखी भरपूर प्रमाणात निर्माण केल्या, ह्या त्यांच्यामुळे झालेल्या आहे. त्यांच्या कोविडमध्ये निधनानंतर त्यांची व्यवसायाची असू दे किंवा राजकीय असू दे, ह्या भूमिका मी निभावत होतो. पण काहीतरी चेंजेस हवा, कारण बघण्याचा दृष्टिकोन माणसाचा बहुजन समाज पार्टीचा करताना थोडा वेगळा होता. म्हणून आम्ही शरद पवार साहेबांना प्रेरित होऊन हा पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आमचं विजन त्या हिशोबात आहे. कारण शरद पवार साहेबांनी महाराष्ट्र काय भारत बदललेला आहे आणि आज विरोधी पक्षातले पण त्यांना एवढे मानतात. शरद पवारांशिवाय कुठलं पान हलत नाही अशातलाच गट एक आहे. म्हणजे विरोधातले पण त्यांना गुरु मानतात, अशातला पण भाग आहे. राजकारणातले एक मोठे हे आहेत ते नेतेच आहेत. धन्यवाद. तर हे होते रविकरणजी बनसोडे सर. तर यांनी आपली चांगल्या प्रकारे एक मुलाखत दिलेली आहे. तर कॅमेरामन मयुरेश सावंत सहित संतोष सावंत, लोकसत्यवाणी न्यूज, डोंबिवली पश्चिम. नमस्कार. माझ्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. त्यांच्याकडून मी जाणून घेतोय की यांच्याबद्दल त्यांना काय वाटतं. या ठिकाणी प्रथम माझे नाव संतोष पवार. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष या गटामध्ये आमचे तडून तडफदार उमेदवार रवी किरण बनसोडे या नगर महानगरपालिकेच्या उमेदवारीसाठी उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर मी सुद्धा या ठिकाणी या राष्ट्रवादी पार्टीमध्ये त्यांच्या सोबत आहे. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल. या ठिकाणी आमचे जे या डोंबिवली शहरामध्ये जे उमेदवार उभे आहेत, तारुण्य तडफदार, या प्रथमच या ठिकाणी रवी किरण बनसोडे उभे आहेत आणि यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या काँग्रेस शरदचंद्र पक्षातर्फे या ठिकाणी त्यांचं चांगलं
सहकार्य असेल, लोकांचे सगळे प्रॉब्लेम त्यांना माहिती आहेत आणि एक नवीन वक्ता म्हणून या ठिकाणी उभा आहेत. तर त्यांना सर्वांनी सहकार्य करावं. आमचा पाठिंबा आहे, आमच्या प्रत्येक पक्षाचा पाठिंबा आहे, असं मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. माझ्यासोबत एक ज्येष्ठ नागरिक आहेत. काका, काय सांगाल आपल्या बनसोडे साहेबांबद्दल? बनसोडे, रविकिरण बनसोडे माझा चिरंजीव आहे. अरे वा. हं. आणि त्याला आमच्या गावाकडूनच प्रेरणा मिळालेली आहे. मी कणेगावात सांगली जिल्ह्यातलं गाव आहे. राष्ट्रवादीचं काम करतो. आम्ही तिथं प्रत्येक महिन्याला राष्ट्रवादीसाठी एक दिवस असं म्हणून सभा घेतो, सगळ्यांना सांगतो. आणि याच्यातूनच मग ज्यावेळी पक्ष बदलायचा होता त्यावेळी याने मला विचारलं, म्हटलं बाबरे या पक्षात जा, आपण तुमच्याबरोबर सगळं आहोत. त्या पद्धतीनं त्यानं मार्गदर्शन माझं ऐकलं आणि ते पक्ष प्रवेश केला. त्यावेळी प्रत्यक्ष मी पण होतो आणि त्याला प्रेरणा मिळत गेली आणि चांगल्या प्रकारे काम करतो, याचा मला अभिमान आहे. नमस्कार, मी साहिल संतोष पवार. मी आज इथे आहे. तर आज मी बघतोय रविकिरण बनसोडे साहेबांना की आज जे प्रकारे ते काम करतात आहे, त्यांचा काही पॉलिटिकल वारसा नसूनही ज्या प्रकारे जनसामान्य लोकांसाठी पळून जाणे त्यांच्या कामासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्यांनी हे जे प्रॉब्लेम्स आहे जे आता लोक फेस करतात आहे, ते त्यांनी खूप जवळून पाहिलेले आहे, त्यांनी स्वतः अनुभवलेले हे प्रॉब्लेम आहे. तर त्यांना ती गोष्टीची जाणीव आहे की कसं जर का लोकांना प्रॉब्लेम झाले तर कसं इमिडिएटली ते सॉल्व्ह करायचं. तर ॲज अ युवा म्हणून पण जर का तुम्ही मला बघितलं तर आमचे पण हेच प्रश्न आहे की जर का छोटे छोटे बेसिक गोष्टीसाठी जर का प्रयत्न केले तर एक असं नेतृत्व पाहिजे की एका कॉलवरती लगेच ते बरेचसे गोष्टी आमचे इमिडिएटली व्हायला पाहिजे. राईट, बरोबर. तर खरंच आहे, एक युवा वर्गातून खरोखरच यांनी जे ज्यांना अपेक्षित आहेत अशा संदर्भातले त्यांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या. आणि ते त्यांचं बोलणंही तेवढं बरोबर आहे. तर धन्यवाद. तर